तर तुम्हाला भ्या वाटलं नाही का? मला कसंच भ्या का हे का तुम्हाला काय भ्या वाटत नाही सांगा बरं? साप फेपापले माझ्या अंगात येऊन खेळून देते मी झोपले की साप मग तुमच्या अंगात खेळून जाते ते? हा. तुम्हाला चावत नाही ते? चावत माझ्या खोलीत 3 दिवस साप होतं, मी सापापाशी झोपत होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, माझ्या हातात काय आहे? काठी. काठी कशासाठी घेतली मित्रांनो? तर बघा इथं आमची मिसेस आहे. बायको अगं थांब की. बघा इथं आमच्या बायको पिशी मस्तपैकी शेवगा शेंकाले द्या आपण. तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून एका व्यक्तीच्या प्रतीक्षेत होता, आतुरता होती तुम्हाला की ती अण्णा कुठे आहेत? बघा अण्णा. ए अण्णा, ए अण्णा बघा आमचे. एक मिनिट मित्रांनो, आता अण्णाचा थोडा व्हिडिओज घेतो. बरेच झालं आमचे हे चुलते आहेत बघा. मी 1 वर्षापूर्वी मित्रांनो व्हिडिओ काढला होता. तुम्हाला माहिती आहे की भूताबरोबर जेवण केले हेच ते अण्णा. अण्णा वर बघा. अहो लोक बघा काय म्हणते तर बघा. अहो मला विचार लागले ती की ती भूताबरोबर जेवण केले अण्णा कुठे आहेत म्हणतात. हा, तर मला सांगा मित्रांनो, अण्णा बघा लय दिवसात आपल्याला भेटले ते शेतात. अण्णा तुम्ही आता शेतात काय करलो मला सांगा? काय बांधण्याला लागली पाण्याबद्दल काय करायचं सांग बर. पाण्यात पाण्या बांधणं असं द्या. चला, ती जगात जी गरीब आहे ती सोडून द्या आता. काय ती भाऊभावकीचं भांडण जे असतं ते मित्रांनो सगळीकडेच आहे. सगळ्या शेतामध्ये असेल, घरामध्ये असेल तर भाऊभावकीच चालूच आहे. तसं आमच्या इथं पण आहेच. पाण्याचं हे त्याचं ती सोडून द्या विषय. चला अण्णा, बाकीचं कसं मजेत आहात का? मजेत आहे, पण काय करतो गुडघेच नाही तर. गुडघं नाही तर मग तर अण्णाचं थोडं या अण्णा मोर. आमच्या अण्णाचं थोडं काय दिसतंय मित्रांनो, थोडं चाललं तकलीफ होते. काट्या आहे तर काट्यावर चालतात आमच्या अण्णा. धरते, बैल राखते, गुरे राखते. हा, काट्या असून गुरे राखते. काट्या असून रातच्याला दार. रात्री अण्णाने आपल्याला मागं म्हणले की दार धरला. अण्णा रात्री किती वाजता आलता दार धरायला? 12ला. रात्री 12 वाजता? हा. बापरे अण्णा, तुम्हाला रात्री 12 वाजता आला तुमच्या बॅटरी होती का? हे काय नसते आपल्याकडे. आणि आता ही एवढं मोठं गवत आहे, म्हणजे आपला गहू आहे, आपली ज्वारी एवढी मोठी दाट आली आहे, त्याच्यात पाऊल टाकायचं तर दिवसा भ्या वाटतं अण्णा. तर तुम्हाला भ्या वाटलं नाही का? मला कसंच भ्या का? हे का तुम्हाला काय भ्या वाटत नाही सांगा बरं? साप फेपापले माझ्या अंगात येऊन खेळून देते मी झोपले की. साप मग तुमच्या अंगात खेळून जाते ते? तुम्हाला चावत नाही ते? चावत माझ्या खोलीत 3 दिवस साप होतं, मी सापापाशी झोपत होतो. काय साप का तुमचा बालमित्र होता काय? माझा बालचा मित्र आहे, ते पहिल्यापासून जन्मल्यापासून. असं कसं का? तुमची एवढी गट्टी कशी काय सापाबरोबर? सापाने जर माझ्याकडे माझी त्याची नजर झालेला आहे, हा, साप माझ्याकडे बघत नाही, मी आडवायला गेले साप थांबत नाही त्या जागेत. म्हणजे सापाशी तुमची नजर जर झाली तर साप तुम्हाला घाबरून पळते? घाबरून पडते. थरारा. हा. अहो अण्णा, असं होतंय की उलट तुम्ही सांगायला लागला. मग उलट सापाला माणसानं बघितलं तर माणूस पळून जाते. मला साप पळून जाते. तुम्हाला बघून साप पळून जाते? आणि माझ्या खोलीत 3 दिवस साप होतं, मी अंधाऱ्या खोलीत झोपतो. अजून उजाड्यात झोपत नाही कावत. अंधाराच्या खोलीत? अजून मी अंधाऱ्यात झोपत. काय तर दिवा बत्ती काय तर लावत काय तुझं? मी आता लाईट आहे घरात, पंखा सांगता. पण तुमच्या पंखा बी लावत नाही, लाईट लावत पाक झोपायचं फरकात. जब मग तिथे साप येऊ दे ना तर वाघ येऊ दे, कोणी येऊ दे, त्याला म्हणजे वाघाला सुद्धा घाबरत नाही. हे बघा मित्रांनो, आमच्या अण्णांना सापाला घाबरत नाहीत ना, भूताला घाबरत नाहीत ना. आता तर वाटतं आज जाहीर केली की वाघाला पण घाबरत नाही. तुम्हाला वाघ आलो तो का? तो वाघ आला दिसला मग समोर? वाघ आहे बघा. मग घाबरत ना? हे कुठे झोपत नाही आपल्या मी झोपते. कोणच नसते. रात्री विचारायला एकाला विचार. खाल्लं फिरलं काय तुम्हाला भ्या वाटत नाही? एखाद्यानं सुद्धा माझ्यापाशी येत नाही ते. का बरं येत नाही? काय मला काय, मला माझ्यापाशी कोणी येत नाही बघायला. बघा मित्रांनो, हे खरंच ही जी जुनी लोक आहेत ना, खूप धाडशी होती बरं का. भिकुरी नव्हती बरं का. अण्णा तुम्ही भिकुर नाही ना? हे रात्री 12 वाजता मित्रांनो, सांगायचा महत्वाचा उद्देश बघा. रात्री 12 वाजता आमचा अण्णा शेतात पांद्याला आलेले आहेत, कालच्या रात्री बरं का. तर कारण काय मित्रांनो, शेतकऱ्यांना लाईट ही संध्याकाळची असते. रात्री किती वाजता लाईट येते अण्णा? 12ला. आणि 10ला होती ना? 10 सव्वा 10ला महिन्याला पाळी बदलते. अरे बापरे, म्हणजे 10 सव्वा 10ची लाईट होती मित्रांनो. ती सरकारनं म्हणजे गव्हर्नमेंटनं आता रात्री 12 वाजता केले. तर मित्रांनो मला सांगा, रात्री जर 12 वाजता जर शेतकऱ्याची लाईट आली तर शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता येऊन जर पाणी द्यायचं म्हणलं तर कसं व्हायचं सांगा? हे अण्णा आमचे रात्री 12 वाजता आले, ही ताजं उदाहरण आहे बघा. अण्णा काय म्हणलं? काय आणलं अण्णा? झोप शेतकऱ्याला नाहीच नशिबात. मग आता रात्री तर मित्रांनो, तुम्ही रात्री फराकात तिथं घरी जाऊन झोपता. तुम्ही जेवण केलात, चाल तुमच्या जेवणाला पालेभाज्या लागत असतील, ज्वारी लागत असेल, गहू लागत असेल, तर तो गहू ती ज्वारी कशी येते माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? बघा, ही रात्री हे माणूस रात्री 12 वाजता शेतात येऊन न घाबरता पाणी देतोय. म्हणून तुम्ही पुरी खाता, म्हणून तुम्ही चपाती खाता, म्हणून तुम्ही भाकर खाता.
आणि तरी पण शेतकऱ्याला नावट होता. एवढा असून शेतकरी कुठलं आंदोलन करते का अण्णा? शेतकऱ्याचं आंदोलन आहे का कुठलं? शेतकऱ्याला महागाई भत्ता आहे का? काहीच नाही. शेतकऱ्याला वाढू पगार फिगार आहे का? कुठली पगार आहे? पगारी कमी झाली. हाय ह्यातलेच भाव जर टमाट्याचा वाढला, कांद्याचा वाढला तर लगेच महागाई वाढली, महागाईचा भडका उडाला, लगेच शेतकऱ्याचं पिकाचं डाऊन, रेट डाऊन. वा. पण मित्रांनो, तुम्हाला त्याचे पैसे दिसतात, शेतकऱ्याचं तुम्हाला मिळवलेलं कमाई दिसते, परंतु त्याच्या मागातलं कष्ट दिसतं का? अजिबात दिसत नाही. तर मित्रांनो, आमच्या अण्णाची खरंच ही व्यथा, ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. आमची चुलती आहे ते काय सांगायचं, असं प्रत्येक शेतकऱ्याचं हे हाल चालू आहे. अण्णा चालते जावा सावकाश. मग आता गाडी आणल्या का? गाडी कोणी पाया पडायला वाटेला पाया पडायचं आहे. मग आपली ह्याची गाडी का आणली नाही? बिगर पेट्रोलची गाडी नेली आहे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, इथे बघा, आता आपण अण्णाशी आपली मुलाखत झाली आहे मित्रांनो. तर इथे बघा आमच्या मिसेस. हो बायको, काय करायला लागलो? हा, शेंगा. आता शेंगा किती पाल्यात? एवढे मोठे पाल्यात की शेंगा? अजून किती पाहिजे? लागते त्या. हे बघा लाकोडी. ही मित्रांनो आहे शेतकऱ्याची कन्या, शेतकऱ्याची मुलगी. शेतकऱ्याची मुलगी हातात कुदळ असेल, टिकाव असेल, खोऱ्या असेल, लाकूड असेल, डगमत नाही हो. अशी लिचीपिची नाही, लिचीपिची. हा, दारा धरते का नाही? जुंधळ्या काढते का? सगळं करते. गहू काढते का? गहू काढते, ज्वारी काढते. नक्की. तर मित्रांनो, खरंच आहे बरं का. कारण बघा, ही जी दिसतो तुम्हाला, हे आपला गहू आहे. लांब पुत्र दिसतो. आपण कांद्याचं रान होतं खालचं, कांद्याच्या रानात देखील आपण गहू केला. तर हा गहू असेल, आपण ज्वारी करतो, ज्वारी असेल तर आमच्या घरच्या घरी काढते बरं का. आमच्या हे जे मिसेस आहेत, बायकात, आमच्या वहिनी आहेत, आमचा भाऊ आहे, तर आमची आई आहे, आमची मुलं आहेत, ती आमची मुलगीसुद्धा काढते बरं का अशा प्रकारे. तर आता बघा इथं दिसते तुम्हाला, बघा इथं शेंगा काढायला लागले. शेंगासुद्धा काढल्या ते बघा इथं पिशवीत ना, एवढ्या मोठ्या शेंगा काढल्या त्या बघा. तर ही लागायच्यात शेंगा मित्रांनो. कारण थोडं काय आहे की आपल्याला थोडं आपल्या दुकानाच्या बाजूला एक कॉलेज आहे, विद्यापीठ. त्या विद्यापीठमध्ये आपल्याला जेवणाची थोडी ऑर्डर मिळाली मित्रांनो, एक 8-10 दिवसासाठी. तर त्या जेवणाच्या ऑर्डरसाठी आपल्याला वेगवेगळ्या पालेभाज्या यूज करायच्या. त्या कधी पालक करायचे, कधी शेवगा करायचा आहे, तर कधी पनीर करायचं आहे, तर कधी काजूची भाजी करायची आहे. तर त्यासाठी हां, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं करायचं आहे. तर आता उद्याच्या भाजीला लागणार आपल्याला शेवग्याची शेंग. तर त्यासाठी आपण ही शेवग्याची शेंग आता सध्या ताजी मित्रांनो, असं बाजारातलं अजिबात नाही बरं का. आपल्या शेतातलं माळवं एकदम ताजं. कुठं पडले अगं? मग पाडताना ध्यान दे की जरा. वर बघू का खाली बघू? बरं असं कर. आता मी व्हिडिओ बंद करतो. आता मित्रांनो व्हिडिओ बंद करतो. आता शेंगा पाडतो. काय करते, बायको एकटी पाडायला लागले आणि खाली पडल्या शेंगा काय तिला सापड नाही ते का. तर खाली आहे हिरवं गवत, म्हणजे गवत नाही सॉरी, गहू. हिरवा गहू आहे आपला, तासाचा पाणी दिलेला, आणि शेंगा पण हिरव्या आहेत. त्या खाली पडलेल्या शेंगा आहेत ते दिसत नाही त्या, है ना. त्यामुळं जरा अपदा व्हायला लागले तिची. तर आतापर्यंत मी काढत होतो, पण म्हणलं आपला डेली एक थोडा बायकोशी मुलाखत घ्यावी, अण्णा बी गाठ पडले, एखादा ब्लॉग करावा म्हणून मी ब्लॉग केलो. तर मित्रांनो, कसं वाटलं ब्लॉग? तर नक्कीच नवनवीन ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करतोय. तर चला भेटूया आपण दुसऱ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची सगळ्यांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.